नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की अनिश तुषारला म्हणतो की तुषार मला अर्जंटली थोडे पैसे हवेत रे. तुषार म्हणतो अरे दुपारी तर तुला 2 लाख रुपये पाठवले ना, क्रेडिट पण झाले असतील ते. अनिश म्हणतो की हो क्रेडिट झाले रे, त्याने हा इमिजिएट प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालाय, पण आता पुढे काय. तुषार म्हणतो की त्या श्रीकांतची पोलीस कंप्लेंट केली, तो पकडला गेला तर आपले पैसे मिळतील. अनिश म्हणतो आणि जर तो नाही पकडला गेला तर, आणि समजा पकडला गेला आणि तरी आपले पैसे नाही मिळाले तर. उगाचच ना मी तुझं ऐकून पैसे अडकवले रे, विनाकारण त्या श्रीकांतला पैसे दिले. तुषार म्हणतोय भाई आता तू सगळं काही माझ्या एकट्यावर टाकू नकोस हा, मी तुला नव्हतं म्हटलं की तुझ्याकडचे सगळे पैसे गुंतव म्हणून. अनिश म्हणतो अरे ते माझे पैसे नव्हतेच, ते भैरवीचे पैसे होते आणि तेही गेले. तुषार म्हणतो अरे पण तिच्याकडे बाकीचे पैसे असतील ना, काही सेव्हिंग असेल, म्युच्युअल फंड्स, FD वगैरे असेलच ना. अनिश म्हणतो ते असतील रे, बघ फॅक्ट इज मी तिचे पैसे घालवलेत, पण आता पुढे काय करायचं आज तर, असं म्हणून अनिश जरा थांबतो. तुषार म्हणतो आज काय, अरे बोल ना आज काय झालं. तर अनिश म्हणतो अरे बाबांनी टेन्शन उडवून घेतलंय, अरे भैरवीच्या कंपनीत खूप मोठा फ्रॉड झालाय. तुषार म्हणतो हा मग. अनिश म्हणतो अरे भैरवीवरती त्या फ्रॉडचा आरोप आलेला आहे, म्हणून तिची नोकरी पण गेली, आता तिला नोकरीवरून काढून टाकलंय. हे ऐकल्यावरती तुषारला पण धक्का बसतो, तो म्हणतो काय. अनिश म्हणतो की प्रॉब्लेम आले ना की ते सगळ्या बाजूने येतात रे, मी नेमका अडकलेलो आहे, काही समजत नाही काय करावं ते. त्यात आता ह्या भैरवीचं टेन्शन आहे, त्यात तिची आई, डोकं फुटायची वेळ आली, घरी जायची भीती वाटते. बाबांना आणि भैरवीला मी कसा फेस करतोय ना ते तुला काय सांगू. तर तुषार म्हणतोय भाई तू जरा शांत हो, हे बघ शांत हो, नक्की काहीतरी याच्यातून मार्ग निघेल हा. तर अनिश म्हणतो की काय मार्ग निघणार आहे सांग ना मला. अरे मुलांचा रोजचा खर्च आहे, शाळेचा खर्च, त्यांच्या रिक्षापासून त्याच्या हॉबीजचा खर्च, घराचा खर्च, महिन्याला लागणाऱ्या सामानाचा खर्च, लाईट बिल, पाणी बिल, अरे हे सगळं काही भैरवीच्या पैशातून होत होतं. हे सगळ्यामध्ये भैरवीचं मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं, ज्या नोकरीमुळं ते हे सगळं काही मॅनेज करू शकत होती, आता तीच नोकरी गेली. सांग तू आता मला मी काय करायला हवं. आणि त्यात मी तुझे 2 लाख रुपये घेतले, आता तुझे ते 2 लाख रुपये, असं म्हणून अनिश थोडा थांबतो. तुषारला जरा भीती वाटते, त्याला वाटतं की हाता माझे पैसे देतोय की नाही. पण अनिश पुढे म्हणतो पण तुषार आय प्रॉमिस तुला मी तुझे पैसे नक्की परत करेन. त्यानंतर इकडे संयमी भैरवीसाठी ॲपल घेऊन येते. सुरुवातीला भैरवी ॲपल खायला तयार नसते, पण संयमी तिला खूप आग्रह करते. आता पुढे हे बोलता बोलता भैरवी म्हणते की हे सगळं काय होऊन बसलंय अचानक, एवढी 8 वर्ष मी नोकरी केली, पण याआधी माझ्यावरती असले आरोप कधीच झाले नाही. मला असं वाटतं की मी आज रात्री झोपले आणि उद्या सकाळी उठले तर सगळं काही नीट होईल, असंच मला वाटतं. हे अचानक सगळं काय घडलंय. यावरती संयमी म्हणते की माऊ आमचं सुद्धा सगळं काही सुरळीत चालूच होतं ना गं, पण अचानक मामा बाबा आम्हाला सोडून गेले, यात आमची काय चूक होती. भैरवी म्हणते खरं बोलतेस बाळा तू, पण यामध्ये ना एक डिफरन्स आहे, तुला माहिती का काय ते. तुमच्या बाबतीत डेस्टिनीसी क्रुअल होती, पण माझ्या बाबतीत माणसं. कोणीतरी ना हे मुद्दाम घडून आणले, कोणीतरी माझी खोटी सही घेतलेली आहे किंवा अनलोईनी माझ्याकडून ती करून घेतलेली आहे. तर संयमी म्हणते पण माऊ असं का. भैरवी म्हणते कारण मी त्यांचं मोटिव्ह पूर्ण करू शकले नाही, मे बी मी बाबांना समजावू शकले नाही. तर संयमी म्हणते आजोबांना असं काय समजायचं होतं. भैरवी सांगते की आमच्याकडे जो प्रोजेक्ट आला होता त्या प्रोजेक्टमध्ये काही नवीन झाडं उगवली होती, ती तोडावीत, आणि बाबांनी त्यांचे कॉन्टॅक्ट्स वापरून ती तोडावीत असं त्या लोकांना वाटत होतं, पण आजोबा नाही म्हणाले. संयमी चिडते आणि म्हणते की व्हॉट माऊ, व्हॉट आर यू सेईंग, म्हणजे एवढ्या सिली गोष्टीसाठी ते कन्व्हिन्स झाले नाहीत आणि तू त्यामधून सफर करतेस. भैरवी तिची समजूत घालत म्हणते की समा हे बघ ही सिली गोष्ट नाही आहे. संयमी चिडूनच म्हणते माऊ व्हॉट एव्हर इज, अगं मुळात म्हणजे आजोबांना हे सगळं करायची काय गरज होती, सगळीकडे त्यांना त्यांचंच खरं करायचं असतं. भैरवी म्हणते की हे बघ समा यामध्ये त्यांची काही एक चूक नाही आहे, त्यांना त्यांचे प्रिन्सिपल मोडायचे नाहीत. तर संयमी म्हणते अगं पण तुझा जॉब गेला ना, तुझा सेल्फ कॉन्फिडन्स लूज झालाय, लोक तुला ब्लेम करतात आहेत, पोलीस तुला घेऊन गेले होते, हे सगळं चालतं का त्यांना. त्यांच्यामुळं सतत दुसऱ्यांना सफर करावं लागतं माऊ. यू नो बाबाला पेंटिंग आवडायचं, पण त्यांनी त्यांना करून दिलं नाही का तर त्यांना आवडत नव्हतं. काकाला वाईल्ड लाईफ आवडत होतं, पण त्यांना ते करून दिलं नाही का तर आजोबांना आवडत नाही म्हणून. तुझं आणि काकाचं आधीच लग्न झालं असतं, पण तेव्हा झालं नाही का तर ते आजोबांना आवडत नाही म्हणून. दुबईच्या घरी ते कधी राहायला आलेच नाहीत, कारण की ते तिकडे कम्फर्टेबल नव्हते म्हणून. माझं कॅफेमध्ये काम करणंसुद्धा त्यांना आवडत नव्हतं, का तर त्यांना आवडत नाही म्हणून. सगळं काही त्यांच्याच मनासारखं, ऑलवेज माय वे माय हायवे असंच असतं. भैरवी म्हणते पण तुला कळतंय ना समा ते किती बदललेत ते. तर संयमी म्हणते की माऊ व्हॉट एव्हर इज, मला फक्त एक गोष्ट कळाली, तुझा जॉब गेला त्याला रिस्पॉन्सिबल फक्त आजोबा आहेत. चल आता ते ॲपल खाऊन घे आणि खाली वॉकला जा, काही मी येऊ तुझ्यासोबत. भैरवी म्हणते नाही ठीक आहे मी जाते एकटी, असं म्हणून आता भैरवी खाली फिरायला जाते.
त्यानंतर आता भैरवी खाली येते आणि अनिश जवळ येऊन बसते. अनिश तिला पाहतो आणि म्हणतो की तू. तर भैरवी म्हणते अरे सामाने दम देऊन पाठवलंय मला. अनिश म्हणतो अगं ती वेडी आहे, तिला काय कळतंय, उगाचच वारं वगैरे लागलं आणि आणखीन ताप भरला तर. भैरवी म्हणते नाही भरणार रे, किती काळजी करशील. तर अनिश आता भैरवीकडे पाहू लागतो. भैरवी विचारते काय झालं, असं का बघतोयस. अनिश म्हणतो नाही, सकाळपेक्षा आता तू जरा बेटर दिसतीयस. तर भैरवी म्हणते समाशी बोलताना मला एक गोष्ट रिअलाईज झाली, मी खूप अपसेट होते रे, पण आपल्या मुलांसमोर माझं दुःख काहीच नाही आहे. या वयात कितीतरी जास्त फेस केले त्यांनी, मी काय रडत बसू त्यांच्यासमोर. आणि अनिश माझ्याकडे एज्युकेशन आहे, एक्सपिरियन्स आहे, माझ्या बाळावरती मला दुसरी नोकरी सहज मिळेल. पण ठीक आहे रे, जे काही होईल ना ते होईल, तसंही नाही तरी तोपर्यंत माझ्याकडे सेविंग आहेतच ना. यू डोंट वरी अनिश. सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय माहिती का, माझ्या जवळची माणसं ती आहेत ना, माझ्यावरती प्रेम करणारी, माझ्यावरती त्यांचा विश्वास आहे. मला काही झालं तर ते मला सपोर्ट करतील, माझ्या शब्दांचा मान ठेवतील. यापेक्षा मला अजून काय हवंय. पुढे ती अनिशला म्हणते तू जर चिडणार नशील तर एक गोष्ट विचारू का. अनिश म्हणतो विचार ना. भैरवी म्हणते पण तुला माझ्यावरती विश्वास आहे ना, तुला वाटतं ना की मी असा फ्रॉड वगैरे काही केला नाहीये. यावरती अनिश म्हणतो नाही, मला असं काही एक वाटत नाहीये. पुढे आता हे दोघं जण थोड्या गप्पा मारतात. अनिश म्हणतो बरं चल आता, उशीर होतोय झोपायला. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण घरी यायला निघतात. त्यानंतर इकडे आता आपण असं पाहतो की संयमी तिचा अभ्यास करत बसलेली असते. अशोक मामा तिला म्हणतात की चला झोपायला, उशीर होईल आता. तर संयमी म्हणते की माऊ येईपर्यंत मी थांबणार आहे, मला बघायचं आहे ती ओके आहे की नाही. अशोक मामा म्हणतात तिला काय झालं, ती चांगली स्ट्रॉंग मुलगी आहे, सगळं जग फिरलेली आहे, एवढ्या तेवढ्यानं खचून जाणारी मुलगी नाही आहे ती. संयमी म्हणते की हो, पण स्ट्रॉंग माणसानं सुद्धा कधी कधी हेल्पची गरज असते आणि माऊनं तीच तुमच्याकडून अपेक्षा केली होती, पण तुम्ही तिला हेल्प केली नाहीत. अशोक मामा म्हणतात हे तिनं सांगितलं का तुला. तर संयमी जरा चिडूनच म्हणते की का रागावर आहात का तिला. आजोबा लेट मी वन थिंग, एवढं सगळं होऊ नये ती तुमचीच बाजू घेते, तिने मला काही एक सांगितलं नाहीये. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की भैरवी मावचा जॉब गेलाय. अशोक मामा म्हणतात की हे मुद्दामून कुणीतरी केलेलं आहे, मुद्दामून तिला अडकवण्याचा प्रयत्न केलाय, तिला काही करून त्यांना कामावरून काढूनच टाकायचं होतं, ते त्यांनीच केलं. तर संयमी म्हणते पण अशा वेळेला आपणच आपल्या माणसांना सपोर्ट करायला हवा ना. आजोबा त्या प्रोजेक्टसाठी 4 छोटी झाडं तोडावी लागली असती तर व्हॉट बिग डील. तर अशोक मामा सुद्धा मोठ्या आवाजात म्हणतात की इट इज अ बिग डील. एक छोटंसं झाड, एक झाड जेव्हा जगतं ना तेव्हा शेकडो लोकांना ऑक्सिजन देतं, सावली देतं, जमिनीला ओलावा देतं. हे सगळं जपण्याचा मी प्रयत्न करतोय, तेही तुमच्यासाठी. मला काही एक मिळणार नाही त्याच्यातून, फायदा झाला तर तुमचाच होईल, तुमच्या मुलाबाळांसाठीच होईल. हे सगळं काही भैरवीला कळतंय, ते जरी तुला कळत नसलं तरी. तर संयमी म्हणते मी फक्त माऊला वाईट वाटलं ना म्हणूनच बोलते तुमच्याशी, झाडाचं इम्पॉर्टंट मलाही कळतं. पण उद्या जर माझ्यासमोर माझे फॅमिली मेंबर्स किंवा माझे प्रिन्सिपल असा जर चॉईस आला ना तर मी माझ्या फॅमिली मेंबर्सला चूज करील. असं म्हणत रागात तिथून संयमी निघून जात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इरा ईशानची शाळेत जायची तयारी चालू असते. ईशान भैरवीला म्हणतो की माऊ तू ठीक आहेस ना. तर भैरवी म्हणते की हो मी ठीक आहे. ईशान म्हणतो की तू जर आजारी असतीस ना तर मी तुझी काळजी घ्यायला घरी थांबलो असतो. मी आजारी असताना तू कशी माझी काळजी घेते ना, तसंच मी पण घरी थांबून तुझी काळजी घेतली असते. तर अनिश म्हणतो काही गरज नाही तू घरी थांबायची, मी आहे ना, मी घरी थांबेल, मी तिची काळजी घेईल. भैरवी म्हणते त्याची काही गरज नाही अनिश, तू सुद्धा ऑफिसला निघून जा, मी आता ठीक आहे. अशोक मामा म्हणतात बरं झालं असेल तुमचं तरी या चला देवासमोर जरा हात जोडा. असं म्हटल्यावरती आता सगळेजण येतात आणि देवासमोर हात जोडतात. पुढे आता अशोक मामा हात जोडून देवासमोर प्रार्थना करतात की देवा किती संकट आली तरी आम्हाला आमच्या तत्वांच्या आणि ससोटीच्या मार्गावरून चालण्याची हिंमत दे. आम्हाला कधी चुकीचा मार्ग निवडण्याचा मोह होऊन देऊ नकोस. आमच्या हातून काही चूक झाली तर ती कबूल करण्याची शक्ती दे. काही झालं तरी आम्ही एकमेकांशी खरी बोलण्याची आम्हाला वृत्ती दे. असं म्हटल्यावरती आता इकडे अनिश जरा कावराबावरा होतो. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की तोरणे देसाईंना म्हणतात की आपल्या सोसायटीत ए बिल्डिंगमध्ये जो फ्लॅट होता तो गेला का. देसाई म्हणतात की हो चांगली पार्टी भेटली मग दिला. तोरणे म्हणतात की अहो मला घ्यायचा होता तो, बरं कोणाला दिला तुम्ही. देसाई सांगतात की भैरवीने घेतला तो फ्लॅट, 2 लाखाचा चेक दिला मला तिने. तोरणे म्हणतात की काय सांगता, भैरवीने तो फ्लॅट कोणासाठी घेतलाय पण. देसाई म्हणतात ते काही मला माहिती नाही. त्यानंतर आता इकडे दारावरची बेल वाजते. ईशान जाऊन दरवाजा खोलतो तर समोर आता राधावहिनी आणि किशा भाऊ आलेले असतात. त्यांना पाहताच अशोक मामा रागारागात पुढे येतात आणि पटकीने दरवाजा लावून घ्यायला लागतात. राधावहिनी त्यांना अडवतात आणि गयावया करू लागतात की आम्हाला हॉस्पिटलमधून हाकलून दिलेलं, खाट पण रिकामी राहिलेली नाहीये, आता मी कुठं जाणार आहे एकटी बाई, एवढ्या माणसाला घेऊन, आजारी माणसाला घेऊन मी कुठे जाणार आहे, असं तसं म्हणून गयावया करायला लागतात. भैरवी पुढे येते आणि अशोक मामांना रिक्वेस्ट करू लागते की त्यांना इथं राहू द्या. अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही, आधी सुद्धा त्यांनी असेच
गायावाया केली होती. मला त्यांच्यावरती दया आली म्हणून मी त्यांना इथं ठेवून घेतलं. पण पाहिलंच ना की नंतर त्यांनी काय केलं ते. त्यांनी आपल्यामध्ये भांडणं लावून दिली. आपण जेव्हा एकमेकांशी भांडत होतो त्यावेळेस हे मनातल्या मनात हसत होते. म्हणत असतील काय मूर्ख माणूस आहे, कसा भांडतोय असं म्हणत असतील. आता पण ते तेच करतात आहेत. राधाबाईंनी म्हणतात की नाही, मी खोटं बोलत नाहीये. खोटं बोलत असेल तर माझी जीभ जडून जाईल. खरंच सांगते भाऊजी, आता ह्यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय. येड्यावाने करायला लागलेत. आता ह्या माणसाला घेऊन मी कुठं जाऊ? दारूपायी माझ्या आयुष्याची वाट लागलेली आहे. मी तरी काय करू? असं तसं म्हणून रडायला लागतात. अशोक मामा म्हणतात अजिबात नाही, इथून चालतं व्हायचं. पाठीमागे आता किशा भाऊ बसलेले असतात. त्यांना मध्ये झटका येतो आणि ते वेड्यागत करायला लागतात. म्हणायला लागतात की हे मला मारतोयस का, मला मारतोयस का? राधाबाईंनी कसं बसं त्यांना शांत करतात. परत अशोक मामांना रिक्वेस्ट करू लागतात की मला इथे राहू द्या म्हणून. भैरवी सुद्धा अशोक मामांना रिक्वेस्ट करू लागते. अशोक मामा मात्र त्या गोष्टीसाठी तयार नसतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की भैरवी आता किशा भाऊ आणि राधाबाईंना आतमध्ये घेते आणि अशोक मामाकडे रिक्वेस्ट करू लागते की त्यांना इथेच राहू द्या. काही झालं तरी आता राहू द्या. ताईने सुद्धा ह्या घरासाठी खूप काही केले. तिने ह्या माणसांना जपायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी सुद्धा आता तेच करणार आहे. माझ्या ह्याच्याने ह्यांना घराबाहेर काढणं होणार नाही, काही झालं तरी. तर अशोक मामा म्हणतात ठीक आहे, हे जर इथं राहणार असतील तर मी सुद्धा ह्या घरामध्ये राहणार नाही. असं म्हटल्यावरती आता भैरवीला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल आता घरामध्ये अशोक मामा राहतील किंवा राधाबाईंनी आणि किशा भाऊ राहतील. कोण राहतील याचा निर्णय आता भैरवी घेणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.